आरसीसी निर्विलन संघ. तर चला बघा, कोणताही खेळाडू घरी जायचं नाहीये. तर चला खेळाडूंना विनंती आहे, चला मुख्य मंचावर यायचं आहे. आरसीसी निर्विलन संघ, चला कॅप्टन्स तसेच खेळाडू आपण मुख्य मंचावर यायचं आहे. तर बघा नक्कीच या वर्षी जर आपला संघ पाहिला तर नक्कीच पुढच्या वर्षी या स्पर्धेत कुठल्या प्रकारची जागा आपल्या संघात नसेल. तर कॅप्टन्स तसेच खेळाडूंना देखील विनंती आहे, जे आपण लॉंग लेगला बघतोय, चला यायचं, थोडं फास्ट यायचं. इथे तर पहिला चेंडू झाला, पहिला चेंडू सिंगल स्वरूपाची धाव. स्ट्राईक एटला नंतर सुमित, ज्यांनी गतवर्षी देखील ही स्पर्धा गाजवली होती आपल्या बॅटिंगच्या जोरावर, पण आता मात्र कुठेतरी नव्या उमेदीत पहिला सामना कुठेतरी गमावला या संघाने. चला थोडं फास्ट खेळायचं बघा. अंपायर्स आपल्याला देखील विनंती आहे, 4 मिनिटां 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकणं तेवढंच महत्त्वाचं आहे, कुठेतरी पॅनलाइज केलं जाईल. बघा 1 वाजून 40 मिनिटाला कुठेतरी सामना चालू झाला, 1 मिनिट झालाय पहिला चेंडू टाकण्यासाठी. 1 वाजून 40 मिनिटाला कुठेतरी पहिला सामना चालू झाला. इथे मात्र चूक झाली आहे, चेंडू चाललाय आपण बघतो मध्ये, आणि इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या क्षणाला चेंडू गेलाय सीमारेषा पार, आणि हा देखील आलाय चौकार. गेलाय का तर नाही, शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू अडलाय. बघा 2 धावा मिळतील, कुठेतरी 2 धावा धावून कंप्लीट झाल्यात. कुठेतरी चौकार आला, नशिबाचा चौकार, कुठेतरी मिस फील्डचा एक चौकार इथे मात्र मिळालाय. स्ट्राईक रोटेड, आणि आता मात्र धावसंख्या दाखवत एकूण 7 धावा झाल्यात. कुठेतरी 3 चेंडू, चला फास्ट खेळायचं, थोडंसं फास्ट. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज, आता मात्र अकूट टप्प्याचा चेंडू, कुठेतरी चेंडू पायाला जाऊन आधारलाय. हा देखील आलाय तिचा चेंडू. बघा 4 चेंडूचा खेळ झाला, पहिल्या षटकामध्ये आपण 7 धावा खर्च केल्या, चांगली कामगिरी, एक चौकार, कुठेतरी नशिबाचा चौकार मिळालाय. तेच बघत आपलं कुठल्या प्रकारचा खराब चेंडू आतापर्यंत फेकला गेला आहे. 4 चेंडू जे फेकले ते 4 चेंडू लिगल चेंडू फेकले गेलेत. आपण बघतोय 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पॉवर प्लेचं षटक, या षटकामध्ये चांगली कामगिरी करायचा प्रयत्न लॉफ केलाय पुन्हा एकदा, पण चेंडू गेलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. बघा चेंडू मेन एंट्रीमध्ये नक्कीच दाखल झाला, कुठेतरी चेंडू बिल्डिंगमध्ये दाखल झालाय. तर चला थोडं फास्ट खेळायचं बघा. 1 वाजून 40 मिनिटाला पहिल्या षटक टाकलं होतं, कुठेतरी वेळ झाली, 4 मिनिटं आपण खर्च केले, 5 मिनिटं खर्च केले बघा. इथे मात्र आणि इथे मात्र चेंडू फेकून दिलाय लॉंग लेगच्या डोक्यावरून, आणि इथे मात्र मिळालाय षटकार, आणि षटक संपलंय.
त्यानंतर तर शेवटच्या क्षणाला कुठेतरी षटकार आलाय, षटक संपले, पॉवरफुलचं षटक होतं. आता मात्र स्ट्राईक एंडला आपण बघतो म्हणजेच आघाडीचा फलंदाज जमीर, नॉन स्ट्राईक एंडला आपण सुमितला बघतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरकीचं अस्त्र नौबाडा गावचा हा खेळाडू आहे, तोच म्हणजेच रुपेश मात्रे, मॅन फ्रॉम नौबाडा. बघा पहिला चेंडू पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, कुठेतरी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, पण कधी विचार केला तर आपण फिरकी असते बराच वर्ष आपण या खेळाडूला या क्रीडांगणावर आपण नक्कीच खेळताना बघितलं, बरेचसे सामने नक्कीच विचार आपण बघितलं तर एक मोठी स्पर्धा रतनबुवा त्या स्पर्धेमध्ये बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट नक्कीच पटकावणारा हा बॅटर आहे. पण आता कुठेतरी गोलंदाजा जोरावर आता चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न कारण की संघाची बांधणी चांगल्या प्रकारे केली. या संघामध्ये आपण विचार केला तर बरेचसे खेळाडू जीत आहेत, रुपेश आहेत, चांगल्या संघाची बांधणी इथे मात्र कुठेतरी केली आहे. इथे मात्र फलंदाज झालाय बाद, पॉइंट मध्ये सुंदर कॅच इथे मात्र पकडली गेली आहे. तर धनवडीचे न्यू बॅटरचं नाव कळवायचं बघा. तर बघा डॅनी त्यासाठी कुठेतरी कॅश प्राईज आले, कॅश प्राईज इथं मात्र आलंय, कुठेतरी एक आगळं वेगळं प्राईज लगावला गेलं बघा. जर डॅनी दाने कुठेतरी एक षटकार लगावला तर बाळा बोर्डे दाव्याकडे नक्कीच कुठेतरी गोवा ट्रिप असेल विथ प्लेन. मात्र हॅट्रिक जर कम्प्लीट केली तर नक्कीच 1100 रुपयाचा कॅश प्राईज आहे. सोम यांच्याकडे नक्कीच 1100 रुपयाचा कॅश प्राईज कुठेतरी लगावला गेला बघा, एक आगळ वगैरे प्राईज आहे आणि ते आपल्यासाठी कुठेतरी प्राईज बाद आणि लगावला गेलाय. कुठेतरी आता मात्र वारंवार विकेट पडतात, कुठेतरी ब्रेक थ्रू कमिट करून दिलाय. रुपेश आहेत गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय आणि आता मात्र न्यू बॅटर आता मात्र हर्षल बघा गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज रुपेश मात्रेला बघतो ज्याने 3 चेंडू फेकलेत. आता मात्र हॅट्रिकच्या उंबरड्यावर आजच्या दिवसाची पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट करेल का गोलंदाज रुपेश मात्रे. स्ट्राईक एंडला आपण हर्षल बघतोय, एक कॅश प्राईज बाद आणि नक्कीच लगावलाय. त्यांचे समर्थक मित्र आपण नक्कीच डॅनी बनवण्यासाठी कुठेतरी एक षटकार लगावला तर नक्कीच गोवा ट्रिप आहे विथ प्लेन. तसेच बघा सँडविच मसाज देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली तर कुठेतरी सँडविच मसाज आहे, कुठेतरी एक वेगळं पारितोषिक आहे. आणि आता तर हॅट्रिकची अंबरडाल विकेटची हॅट्रिक कंप्लीट करायला आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक पटकावणारा गोलंदाज ठरेल का तो म्हणजेच रुपेश मात्रे. स्ट्राईकला आपण नक्कीच हर्षला बघतोय, हर्षला बघतोय पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहेत, कुठेतरी अडवण्याचा प्रयत्न आहे आणि इथे मात्र आला आहे तो म्हणजे सिंगल सर्वांचे एकदम कुठेतरी हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू फेकला होता. आता मात्र 4 चेंडूंनी 15 धावा झाल्यात, अजून देखील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुठेतरी डीप एक्स्ट्रा कव्हर आपण बघतोय, कव्हर सिरीजमध्ये क्षेत्ररक्षण तैनात केला गेलाय, डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षण आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षण तैनात आहे. लेफ्टी बॅटर आपण
इथे मात्र सुरेख चेंडू कुठेतरी चांगला चेंडू फेकला गेलाय आपण बघतोय. बघा शेवटचा चेंडू आहे धावसंख्येचा प्रकार आपण बघतो ते म्हणजेच 15 धावा शेवटचा चेंडू स्ट्रायकेला सुमित आहे. अजून एक सुरेख चेंडू कुठेतरी विचार केला आपण षटक देखील संपलाय आणि या षटकामध्ये 2 गडी देखील बाद केले त्यांनी शेवटचे 2 चेंडू देखील निर्धाव फेकले. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त एकूण 15 धावा झाल्यात आणि वेळ झाला तो म्हणजे एकूण 51 धावा 51 म्हणजे एकूण 11 मिनिटाचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. या शेवटच्या बघा काय षटक टाकलं बघा एकदा टाळ्या झाल्या फक्त एक धाव खर्च करून 2 गडी देखील बाद केलेत आणि शेवटचे 2 चेंडू हे देखील निर्धाव फेकले. चांगली गोलंदाजी केली कुठेतरी 1 धावांचं षटक यांच्यामध्ये रुपेश यांच्यामार्फत फेकला गेलंय. आणि गोलंदाजी मार्कवर पण गोलंदाज कैलासला बघतो स्ट्रायकेला पण हर्षला बघतो कुठेतरी चांगलं षटक एक इकॉनॉमिक षटक फेकलं गेलं माफक षटक फेकलं गेलंय. रुपेश मात्र यांच्या मार्फत कुठेतरी 1 धाव खर्च करून 2 गडी देखील बाद केले. हॅट्रिकच्या उंबरठा कुठेतरी हॅट्रिक मिस केले पण चांगलं षटक फेकलं गेलं आपल्या संघासाठी. आणि गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज येतो म्हणजे कैलास स्ट्राईक यांना आपण हर्षला बघतोय. कुठेतरी हर्षने 1 चेंडूवर 1 धाव नक्कीच केले. त्याच्या समवेत आपण 7 समवेत बघतोय. नॉन स्ट्राईक यांना आपण सुमितला बघतोय. आघाडीचा फलंदाज अजून देखील खेळपट्टीवर खेळतो पण चांगल्या प्रकारे कामगिरी करणं तेवढंच महत्त्वाचं कारण की एक सामना नक्कीच त्यांच्या संघाने गमावलाय आणि त्यांच्या अपोनंट संघ फुलटॉस चेंडू होता आपण बघतोय. लॉंग ऑफ फ्लॉक क्षेत्रक्षण तैनात आहे. ग्राउंडची सायने खेळण्याचा प्रयत्न गोलंदाजी मार्कर आपण गोलंदाज कैलासला बघतोय. आता मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानात स्ट्राईक केले की लेफ्टी बॅटर आपण सुमितला बघतोय. आता मात्र झेलची संधी असेल झेल स्वीकारली जाईल का तर नाहीये झेल इथे मात्र ड्रॉप झालाय आपण बघतोय. कव्हर्समध्ये आपण झेलची संधी होती इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. कॅचेस कुठेतरी प्रयत्न केला होता पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी कमी पडलात खेळाडू आणि सिंगल स्वरूपाचे काय गोलंदाजी करतो बघा. कैलास देखील चांगली षटक फक्त 2 चेंडू 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या एकूण त्या म्हणजे एकूण बघा 15 धावा आल्या त्यानंतर 1 षटक दुसरं षटक फेकलं. रुपेश यांनी 1 धाव खर्च केली त्यानंतर आता कैलास गोलंदाजी मार्कवर येण्यात आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणि हा चेंडू देखील गोशंकी क्षेत्रामध्ये बघा कुठेतरी मोठ्या फटक्याच्या शोधात बॅटिंग करावी लागेल म्हणजे 2 फलंदाज कुठेतरी तिसरं षटक मैदानात मार्गस्थानी अजून देखील कुठेतरी 18 धावा झाल्यात. 3 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे म्हणजे एकूण 15 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्येचा फरक म्हणजे एकूण 18. चला थोडं फास्ट करायचं बघा. इथे मात्र कुठेतरी 1 वाजून 40 मिनिटाला सामना चालू झाला. आता तर 1 वाजून 56 मिनिटं झाले म्हणजे एकूण 14 मिनिटांचा खेळ आतापर्यंत झाला. तिसरं षटक मैदानात मार्ग असते. आता मात्र यशांच्या मागे आपण बघतोय क्षेत्ररक्षण तैनात आहेत. कुठेतरी सिंगल सर्फेचे धाव करण्याचा प्रयत्न पण त्वरित नाकारलाय. कुठेतरी निर्धाव चेंडू फेकला गेलाय. बघा 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या आपण बघतो ती म्हणजे स्थिरच आहे. 18 धावा झाल्यात. कुठेतरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू 3 सिंगल दरवाजे धावा आल्यात पण नंतर चौथा चेंडू कुठे निर्धाव फेकला. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज कैलासला बघतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न अजून एक प्ले अँड बेस. तसंच बघा नक्कीच समीरजी गावडे साहेब तसंच प्रशांत प्रकाश यांना नक्कीच विनंती असेल की आपण देखील भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. म्हणजे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता कुठेतरी पण बीच झालं बघा. कुठेतरी हर्ष
बघा हर्षचा विचार करता आतापर्यंत 5 चेंडू हर्षने खेळले, त्याच्यामध्ये फक्त 3 धावा लागल्यात. कुठेतरी पाठलाग करायचं हा चेंडू देखील निर्धाव, आणि इथे मात्र षटक संपलंय का, तर षटक देखील संपलंय आणि या षटकासाठी देखील टाळ्या झाल्या पाहिजे. बघा या षटकामध्ये देखील फक्त आणि फक्त 3 धावा. बघा पाण्याची मागणी, पाणी पाठवायचं, बघा पाणी पाठवायचं त्वरित. तर षटक संपले, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या प्रकार झाली ती म्हणजे एकूण 18 धावा. पहिल्या षटकामध्ये एकूण 15 धावा, त्यानंतर मात्र 1, आणि या षटकामध्ये देखील फक्त 3 धावा खर्च केलेत. तर बघा नक्कीच टॉससाठी सज्ज राहायचं आहे. रायगड वॉरियर्स टॉससाठी सज्ज राहायचं, आपण देखील रिपोर्टिंग करायचं आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बघा कुठेतरी चौथं षटक आहे, विशाल आलेत गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक हँडला आपण बघतो म्हणजे सुमित. कुठेतरी धावसंख्येसाठी संघर्ष चालू आहे. 18 धावा झाल्यात, 18 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या धावफलकर देखील 18 झालेत. कुठेतरी फलंदाज 5 झालेत, जे दुसरं षटक फेकलं त्याच्यामध्ये कुठेतरी 2 धावा, 2 फलंदाज बाद केले गेले. आता तर गोलंदाजी मार्क आपण गोलंदाज विशाल बघतो. कुठेतरी करो या मोरोच्या स्थितीमध्ये आता नक्कीच बॅटिंग करावी लागेल सुमितला, कारण की एक सामना देखील त्यांच्या संघाने गमावला आहे आणि कुठेतरी पहिला सामना खेळत होतो म्हणजे RCC BG11 संघ. चांगला संघ, या चांगल्या संघाची बांधणी केली, काय गोलंदाजी केली आतापर्यंत. 18 चेंडू आणि 18 धावा खर्च करतात. एक वेगवान गोलंदाज विशालला बघतो आपण. पहिला चेंडू लॉफ केला, पहिल्या चेंडूवर फेकून दिलाय आपण बघतोय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, आणि हा देखील आलाय षटकार. जर बघा ज्या षटकाराची गरज होती षटकार नक्कीच सुमितने नगरला कुठेतरी बॅटचा फेस ओपन केलाय. कुठेतरी संघर्ष करतो, मात्र संघर्ष पहिल्या चेंडूवर कुठेतरी संपवलाय, विशालवर प्रति हल्ला चढवलाय. इथे मात्र कुठेतरी बघा कुठेतरी शफल होऊन मारण्याचा प्रयत्न, कुठेतरी डेड चेंडू घोषित केलाय.
तर बघा नक्कीच कुठेतरी विशालचा विचार केला तर नक्कीच सांगतायत की स्कोरवर सांगतायत की कुठेतरी दुखापतग्रस्त गोलंदाज आहे. लिगामेंटचा इश्यू कुठेतरी चालू तरी देखील आपल्या संघासाठी एक वेगवान गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. आता मात्र अजित बांधकर आपण बघतोय डी बेस्टच्या कव्हरमध्ये कुठेतरी फिल्डिंग करण्यासाठी सज्ज झालेत. बघा स्टाईलिश खेळाडू आहे आपण बघतोय. काऊ कॉर्नरमध्ये नक्कीच तैनात केलं. आता मात्र हलक्यातून फ्लिक करण्याचा प्रयत्न. चेंडू केलाय सीमा रेषा पार. इकडे काय घडलंय काय बिघडलंय कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न. पण बघा नक्कीच पोलार्ड थोडेसे नाराज आहेत. अजित थोडेसे नाराज आहेत. कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न. बघा शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच चेंडूकडे लक्ष होतं पण मात्र कुठेतरी चेंडू सोडून दिलाय आणि गेलाय चेंडू सीमारेषा पार. या 2 चेंडूवर 10 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा अजून देखील खेळ बाकी आहे. कुठेतरी लॉंगलेला आपण बघतोय की खराब क्षेत्ररक्षण बघतोय. कुठेतरी चेंडू सीमारेषा पार पाठवून देण्याचं काम आता मात्र केलंय. अजून एक इथे मात्र झेलची संधी. इथे मात्र झेलची संधी आहे. खेळाडू झेल खाली येत आहेत आणि इथे मात्र रिले कॅच. इथे मात्र फर्स्ट अटेम्प्ट कुठेतरी ड्रॉप झाला. सेकंड अटेम्प्टमध्ये कॅच स्वीकारला गेलाय आणि फलंदाज इथे मात्र बाद झाले. प्रत्युत्तर तिसरा चेंडू प्रत्युत्तर दिलं गेलंय. पहिल्या चेंडू षटकार त्यानंतर एक चुकीचा चौकार नशिबाचा चौकार मिळाला त्यानंतर मात्र फलंदाज बाद झालेत. कुठेतरी एक हायम ॲक्शन. एक टॉल हाईटचा बॅटर आहे. कशा प्रकारे कामगिरी करतो कुठेतरी सुमितने चांगली कामगिरी केली होती. 2 चेंडू नक्कीच सुरेख लगावला तेव्हा आता मात्र कुठेतरी पहिला चेंडू आपण बघतोय. इकडे मात्र अजित अजित नक्कीच आहे आपण बघतोय. मिडनला अजित क्षेत्ररक्षण करतायत आपल्या संघासाठी. कुठेतरी चांगला क्षेत्ररक्षण आहे बघा. कुठेतरी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू आहे. ह्यांची देखील एक वाहिनी आहे बघा. कुठेतरी ह्यांची देखील एक वाहिनी आहे आपण बघतो. बघा नक्कीच यांची देखील एक लाईव्ह स्ट्रीमिंग कोकण टेनिस क्रिकेट यांची एक वाहिनी आहे. आता मात्र कुठेतरी लांब ठेवण्याचा प्रयत्न आपण बघतोय. ऑफ साईडला पण आता मात्र पंचांनी वाईट चेंडू घोषित केला. एक्स्ट्राचे धाव खर्च केले. कुठेतरी बॅटरपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न अमयपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी करतोय गोलंदाज विशाल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. अजून आडव्या वाड्याने खेळण्याचा प्रयत्न पण आता मात्र पंचांनी अजून एक निर्धाव चेंडू आहे. 1 टू गो आहे. शेवटचा चेंडू कुठेतरी बाकी आहे. गोलंदाजी मार्क आपण गोलंदाज कुठेतरी गोलंदाज आता कमबॅक केलाय. पहिले 2 चेंडू नावावर राहिले बॅटरचा पण होता त्यानंतर कमबॅक केलाय. आता मात्र कुठेतरी अंबाईला देखील संघर्ष करावा लागतं. आता मात्र सोडून दिले. आता मात्र लीव्ह केलाय पंचांनी. वाईट चेंडू घोषित केलाय. डाऊन द ऑफ साईड चेंडू आपण बघतोय. कुठेतरी चुका करतोय शेवटच्या चेंडूने. शेवटच्या क्षणासाठी कुठेतरी खराब गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये धावा आल्यात. या षटकामध्ये विचार केला तर एकूण 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. एक फलंदाज देखील बाद झाला. सुरेख झेल पकडले गेले आपण बघतोय. लॉंग ऑन रिझनमध्ये खेळाडूने एक सुरेख झेल पकडला. सुमित बाद झाले आपण लॉंग ऑफमध्ये. इथे मात्र अपील खेळली जाते. बायचीची अपील आणि पंचांनी लेग बायच्या स्वरूपात धाव घोषित केले आणि षटक देखील संपले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकाचा एकूण 31 धावा झाल्यात. चला शेवटचं षटक बाकी आहे. 31 धावा. चला थोडं फास्ट खेळायचं बघा. रखरखतं होण्यात नक्कीच सामना कुठेतरी एन्जॉय करतोय आपण बघतोय. RCC प्रीमियर लीग पहिला पर्व तिसऱ्यामध्ये पदार्पण केलं. कुठेतरी चांगले सामने होत आहेत. अजून देखील काही सामने बाकी आहेत या स्पर्धेमध्ये. कोणता संघ या 2 ट्रॉफी ज्या बघतो आपण त्या नक्कीच घरी घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज
सुनीलला बघतो स्ट्राईक केला पण अमय कुठेतरी संघर्ष करतोय. आतापर्यंत अमयने 2 चेंडू खेळलेत. 2 चेंडू कोणत्या प्रकारचं खातं उत्पन्न करताना आलंय. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू फेकून दिलाय काऊ कॉर्नरमध्ये. आता मात्र आलाय चौकार. कुठेतरी क्षेत्ररक्षण बीट केले. 2 क्षेत्ररक्षणामधून चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि आला इथं मात्र चौकार. आता मात्र बॅटचा फेस ओपन केला. कुठेतरी चौकारची गरज होती. चौकार आलाय. मोठ्या फटक्याची गरज आता मात्र अमयने लगावलाय. मोठा फटका अमयने लगावला गेलाय. 2 चेंडू निर्धाव पण दुसऱ्या चेंडूवर कुठेतरी प्रत्युत्तर दिलं गेलंय. चला थोडं फास्ट खेळायचं बघा. पहिले 2 चेंडू कुठेतरी निर्धाव खातं ओपन करता आलं नव्हतं अमयला. पण आता पहिला चेंडू कुठेतरी प्रति हल्ला, पहिला चेंडू कुठेतरी बॅकफुटला टाकण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाज सुनीलला. क्षेत्ररक्षण बदल प्रयत्न आपण बघतोय. मिड ऑफला नक्कीच आपण पकड ठाकूरला बघतोय. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. आपण डी पॉईंटमध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं. आपण लॉंगनला अजितला बघतोय. लॉंग ऑफला प्रथमेशला बघतोय. लॉंग लेग रिझनमध्ये देखील क्षेत्ररक्षण तैनात केलं गेलं आहे. अजून एक चेंडू फेकून दिलाय लॉंग लेग रिझन मध्ये. हा देखील आलाय षटकार. कुठेतरी केले 42 धावा फलकर लागल्यात. अजून देखील आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. अजून एक मारण्याचा प्रयत्न. हा चेंडू देखील गेलाय सीमारेषा पार. मग स्ट्राईक रोट करण्याचं काम कुठेतरी चोटी करण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी नाकारलाय. आणि आता मात्र 17तील शेवटचा चेंडू आहे. या षटकामध्ये देखील धावा आल्यात. या षटकामध्ये आपण विचार केला तर 2 चौकार आणि 1 षटकार, 1 वाईट चेंडू म्हणजे धावा आल्यात. कुठेतरी शेवटचा चेंडू अजून देखील बाकी आहे. 4 बॉल झाले बघा. 2 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी. अजून आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आपण चेंडू लॉंग ऑफ मध्ये पाठवून दिलाय आणि हा देखील आलाय षटकार. RCC निर्विलन संघ आपण पूर्ण संघ बघा नक्कीच खेळाडूंना विनंती आहे बघा. RCC निर्विलन संघ आपला खेळाडूंना विनंती आहे आपला पूर्ण संघ मुख्य मंचावर यायचंय. तसेच सचिदादा नक्कीच वेट करायची बघा. RCC निर्विलन संघ आपल्याला सूचना आहे. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न कुठेतरी करतो तो म्हणजे अमय. धावा आल्यात दुसरीचा घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा देखील धावून कंप्लीट होतील. काही तर मात्र शेवटच्या क्षणाला कुठेतरी फलंदाज बाद झालाय. सांघिक यश मिळालंय. फलंदाज इथं मात्र बाद झालाय आणि सत्र देखील संपले. RCC निर्विलन संघ बघा कॉल आहे आपल्याला. आपला पूर्ण संघ बावीस धावा त्यामध्ये नक्कीच 2 षटकार 2 चौकार 1 वाईड आणि शेवटच्या क्षणाला
एक सिंगल. कुठेतरी अंबाईने चांगली बॅटिंग केली, शेवटच्या क्षणाला कुठेतरी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. कुठेतरी फायटिंग टोटल एक सन्मानजनक टोटल उभा केला एका चांगल्या समसंघावर. तत्नंतर पाठलाग करायचा, 53 धावा दिल्या आणि 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तोच पंचायतचा RCC BG11 संघाला. तसं बॅटर पाठवायचे आहेत BG11 संघ, आपण बॅटर पाठवायचे आहेत. तसेच सुपर किंग संघ चला त्वरित क्षेत्ररक्षण रचायचं आहे. कुठेतरी संधी असेल आणि आपल्यासाठी सुवर्ण संधी असेल. विकेट अटर कंप्लीट केली तिथे मात्र कुठेतरी सँडविच म्हणजे आपल्यासाठी लगावला गेला बाळा बोर्ड यांच्याकडनं. पाणी पाठवायचं तिसऱ्या ओव्हरला पाणी. आता काय बॅटिंग करून तुम्ही आता उठले, बॅटिंग करत तिकडे पाणी पाहिजे. तिसऱ्या ओव्हर की बाजी आहे का पाणी कसं? अरे बॅटिंग करके उठे अभी कैसे देंगे उनको? 58 मारून मारलो. एक सावली पण आली तिकडे. आम्ही उन्हात बसलेलो. पाण्याची आता नकोय, तिसऱ्या ओव्हरला पाणी. आता बॅटिंग तिकडे नेऊन ठेवतो ना, एक तिकडे पाणी नाहीच नाहीये. तिकडे जार असेल तर घेऊन ये. जार नाही. राजाला विचार. तो राजा नाही, ते फॅन लावा ना. एक फॅन पाणी बजेट नाही तेवढं. कमेंटेटर्स, स्कोरर, कॅमेरामॅन गरम होते यांना सगळ्यांना. अरे मेले जाके आजले ते इधर लगा इनको बॉईल झाले बॉईल. तर बघा ज्या क्षणाला आपण बघितलं कुठेतरी 22 धावा त्या शेवटच्या षटकामध्ये आल्या आणि त्याच जोरावर अमयने जी बॅटिंग केली. कुठेतरी अमयने आपण बघितलं 2 षटकार 2 चौकार. त्याच जोरावर कुठेतरी 8 चेंडूने 21 धावांची चांगली पहिली चांगल्या प्रकारची कामगिरी कुठेतरी केली गेली. त्याच जोरावर कुठेतरी सन्मानजनक स्कोर, एक फायटिंगजनक स्कोर उभारला आहे तोच म्हणजेच RCC सुपर किंग संघाने एक चांगल्या संघाच्या अगेन्स्ट कुठेतरी फायटिंग टोटल उभा केलाय. एका बाजूला आपण बघतोय तो जो आघाडीचे 2 फलंदाज, एका बाजूला आपण लेफ्टी बॅटर रुपेश मात्रे मॅन फ्रॉम नौपाडा, तर एका बाजूला सिंधुदुर्ग विभागातील एक नामवंत बॅटर अजित बानकर उर्फ पोलाड आणि गोलंदाजी मार्कवर संघाचा कर्णधार कन्ना आलेत. तर चला मग वेळ झाली 2 मधून 14 मिनिटं. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज कन्ना स्ट्राईकला आपण रुपेश म्हात्रेला बघतोय. बघा कुठेतरी थोडाच अडथळा त्यानंतर पहिला चेंडू टाकण्यासाठी पंचांनी
थेट चेंडू घोषित केलाय. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि स्ट्रायकरला आपण जो बॅटर बघतोय रुपेश म्हात्रे, सातत्याने बराच वर्ष या क्रीडांगणावर ज्यांनी आपलं नाव कोरलंय तोच आहे. पहिला चेंडू इथे फुल टॉस चेंडू पंचानी इथे नो चेंडू घोषित केलाय. नो प्लस 6 एकूण धावा मिळतील त्या 7. पहिल्या चेंडूवर फुल टोल आणि यानंतर येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री चेंडू. बघा पहिला चेंडू कुठेतरी फुलटोल केलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आणि इथे मात्र खातं ओपन केलंय. चला सुमित, सामना त्वरित चालू करायचा. पंच चला अंपायर्स, आपला निर्णय असेल. बघा पंचांचा निर्णय. बघा पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. फ्रीडचा चेंडू असेल स्ट्रायकरला रुपेश. पहिला चेंडू षटकाराने स्वागत. आता मात्र फुलटॉस चेंडू आपण बघतोय. काऊ कॉर्नरमध्ये नक्कीच इथे मात्र लॉंग लेग क्षेत्ररक्षण आहे. आपण हर्षला बघतोय. डायरेक्ट हिट कुठेतरी थ्रो करण्याचा प्रयत्न आपण बघतोय. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न तर नाकारलाय. इथे मात्र पहिला लिगल चेंडू कुठेतरी फेकला गेलाय. 1 चेंडू आणि धावा झाल्या म्हणजे एकूण 8 धावा झाल्यात. पहिला चेंडू कुठेतरी 9 चेंडू फेकला गेला. 9 चेंडूवर षटकाराने स्वागत केलं होतं. त्यानंतर तर पहिला लिगल चेंडू कुठेतरी फीडचा चेंडू तो मोठा फटका मारण्याची संधी. पण आता मात्र स्ट्रायकिंगला पण अजित उर्फ पोलाटला बघतोय. अजित बांधकर, कोकण टेनिस क्रिकेटचे सर्व वाहिनीचे सर्व प्रॉपरायटर आपण बघतोय. स्ट्रायकिंगला महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत, क्राईम ब्रांचमध्ये. स्विच इट. निर्धाव चेंडू आहे. बघा निर्धाव चेंडू आहे. दोन चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्येत आपल्याकडे एकूण 8 धावा झाल्यात. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 58 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा तसं म्हणजेच RCC BJ11 संघाला. पहिलं षटक गोलंदाजी मार्ग संघाचा कर्णधार कन्ना आहेत. स्ट्रायकिंगला अजित पोलाड. फुल टॉस चेंडू. हा चेंडू देखील फेकून दिलाय का? तर नक्कीच फेकून दिलाय डीप मिड विकेट रिजन मध्ये. हा देखील आलाय षटकार. अजून देखील 3 चेंडू खेळ बाकी. कुठेतरी फुलटॉस चेंडू वारंवार फेकले जातात आणि फुलटॉस चेंडू फुलटॉल मात्र केलं जातं. अजून एक आता मात्र कावकॉर्नर क्षेत्ररक्षण तैनात केल्या गेलाय. त्याच्या देखील आवाकाच्या बाहेर चेंडू गेलाय सीमा रेषा पार. हा देखील आलाय चौकार. करतोय गोलंदाज कन्ना. फुलटॉस चेंडू. अजून एक फुलटॉस चेंडू. हा चेंडू देखील फेकून दिलाय पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिजन मध्ये. हा देखील आलाय षटकार. गेलाय गोलंदाज ठरलाय तोच म्हणजेच कन्ना. कुठेतरी 24 धावा आल्यात. अजून देखील 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र जेलची संधी. इथे फलंदाज झालाय बाद. आता मात्र कुठेतरी समीरने बघितलं मागच्या क्षणी कुठेतरी यशांच्या मागे झेल स्वीकारलाय फलंदाज. इथे मात्र बाद झालाय. षटक देखील संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलक झाली ती म्हणजे 1 गडी बाद.
24 धावा. तर चला नवीन गोलंदाजी मार्कवर आलेत. बघा कीर्ती आलेत गोलंदाजी मार्कवर. पहिल्या षटकामध्ये एकूण 24 धावा आल्यात. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक आणि कीर्ती आलेत. आणि गोलंदाजाचं नाव बघा, गोलंदाजाचं नाव कीर्ती आहे, बॅटरचं नाव कळवायचं आहे कुंदन. नॉन स्ट्रायकेटला आपण नक्कीच कुंदन, स्ट्रायकेटला आपण रुपेश मात्रेला बघतोय, ज्यांनी चांगल्या प्रकारे सुरुवात केली होती. रुपेशने कुठेतरी एक षटकार लगावला होता. त्यानंतर चांगली कामगिरी अजितने केली. एक षटकार, एक चौकार, एक षटकार. त्यानंतर फलंदाज बाद झाला शेवटच्या क्षणाला कॅच. आणि इथे मात्र कुठेतरी विचार केला आपण, बघितलं तर इथून जर संघ पराभूत झाला तर कुठल्याही प्रकारची संधी नसेल, तीच म्हणजेच RCC सुपर किंग संघाला. तर इथे मात्र चांगलं षटक फेकणं तेवढंच महत्त्वाचं आहे. पहिला चेंडू स्विच मारण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू निर्धाव चेंडू, पहिला चेंडू कुठे निर्धाव फेकला गेलाय. यानंतर होणारा सामना RCC वॉरियर्स विपक्ष RCC रायगड वॉरियर संघ. तर चला दोन्ही संघाचे कॅप्टन्स टॉससाठी यायचंय. दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉससाठी यायचं. एका बाजूला आपण RCC वॉरियर संकेत चला टॉससाठी यायचंय, त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल तोच म्हणजेच प्रसाद. आपण टॉससाठी यायचं. चला प्रसाद, शेवटचा कॉल असेल, टॉससाठी यायचंय, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल आपल्या संघाला. कुठेतरी झेलची संधी आहे. इथे मात्र झेल स्वीकारला का फलंदाज झालाय बाद. इथे मात्र फलंदाज रुपेशला कुठेतरी मैदान सोडावं लागतंय. तसला RCC रायगड वॉरियर्स, चला राजादा आपल्या संघाच्या कर्णधाराला कॉल करायचा आहे. चला प्रसाद, कुठे असाल आपण त्वरित टॉस साठी यायचंय. बघा शेवटचा कॉल असेल प्रसाद, वारंवार सूचना करतोय आम्ही, शेवटचा कॉल कुठेतरी असेल, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. RCC वॉरियर्स संघाचा कर्णधार नक्कीच इथे उपस्थित झालेत. रायगड वॉरियर्स संघ, चला शेवटचा कॉल आहे बघा. आता मात्र शेवटचा कॉल असेल प्रसाद, आपण कुठे असाल त्वरित टॉस साठी यायचंय, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. 2 धावांची पेनल्टी मात्र ऍड केली जाईल. तरी तर पहिला चेंडू, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर यश मेंदूला एक मोठा फलंदाज रुपेशला देखील मैदानात सोडावं लागतंय. आणि न्यू बॅटर प्रथमेश आलेत. बघा प्रथम आलेत न्यू बॅटर, एक लेफ्टी बॅटर आपण बघतो प्रथम. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मागच्या गतीवरची चांगली कामगिरी केली होती. विचार केला तर बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ठरलेला हा खेळाडू आहे. पण या वर्षी कुठेतरी संघ पहिलाच सामना खेळतो, त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ कुठेतरी दुसरा सामना खेळतो. एक सामना नक्कीच गमावलाय, पण आता मात्र पहिल्या षटकात 24 धावा, महागडं षटक फेकलं या स्पर्धेतील. चला प्रसाद, बघा थोडंसं फास्ट यायचंय. प्रथम आहेत आणि कृष्णा दकीर दादा, आपल्याला देखील विनंती, आपल्या हस्ते आपण नाणेफेक देखील करणार आहोत. तर या षटकामध्ये कुठेतरी धावसंख्येला रोखण्याचं काम करतो तो म्हणजे कीर्ती. धावसंख्येचा प्रकार 25-3 चेंडूमध्ये कुठेतरी एक धाव खर्च केले. पहिल्या षटकामध्ये 24 धावा आल्या. हल्ला बॉल केला होता, कुठेतरी चांगली कामगिरी केली होती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर कमबॅक करण्याचं काम आता कीर्ती करतोय. पहिला चेंडू निर्धार, त्यानंतर फलंदाज बाद. तर सर दोन्ही संघांमध्ये नाणेफेक देखील केली जाईल. एका बाजूला आपण बघतो म्हणजे RCC वॉरियर संघाच्या अगेन्स्ट फाईट करतो म्हणजे रायगड वॉरियर संघ.
दोन्ही संघाने कुठेतरी एक एक सामना विजयी झालाय. आता मात्र डाऊन द ऑफ साईड चेंडू कुठेतरी फेकण्याचा प्रयत्न, पंचाने वाईट चेंडू घोषित केलाय. प्रथम आहेत आणि कुंदन स्ट्राईक केला तर मात्र कुंदन आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 24 धावा, त्यानंतर कुठे कमबॅक केले, चांगली गोलंदाजी करतो, माफक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न, फिरकी असतात लॉफ करण्याचा प्रयत्न, आपण चेंडू आलाय लॉंग लेग रिझनमध्ये, चेंडू दाखल होईल का सीमारेषा पार, तर शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू अडलाय आणि इथून मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 3 धावा देखील धावून कंप्लीट केल्या गेल्या. इथे मात्र कुठेतरी नाराज आहे, बॅकअप इथे मात्र आला नाहीये. मग 3 धावा इथे मात्र 3 धावा धावून कंप्लीट केल्यात. एक छोटी डाव कुठेतरी लेसी क्रिकेट कुठेतरी बॅकअप इथे मात्र आला नाहीये. इथे मात्र आडवाटणे खेळण्याचा प्रयत्न आपण प्रथमला बघतोय. चेंडू आहे काव कॉर्नर मध्ये दुसरा करण्याचा प्रयत्न, इथे मात्र दुसरी धाव देखील धावून कंप्लीट झाली आहे का, तर सुंदर रनिंग भेटून देखील पुन्हा एकदा 2 धाव धावून कंप्लीट. वारंवार चुका होतात, कुठेतरी क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार प्रभाव दिसतोय, कुठेतरी कमी दिसते, चुका होत आहेत. इथून मात्र जर संघ हरला तर मात्र कुठेतरी या स्पर्धेतून दुसरा संघ ठरेल, तो मात्र या स्पर्धेतून बाहेर होईल. आता मात्र चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार, हा देखील आलाय षटकार, चेंडू गेलाय लॉंग ऑफ. बघा लॉंग लेग मध्ये आपण कुठेतरी चुका झाल्यात बघितलं, हर्षला बघितलं कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न, पण त्याच्या देखील अवकाशाच्या बाहेर. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फरक झाले, म्हणजे एकूण 37 धावा. आता मात्र इक्वेशन आपल्यापर्यंत पोहोचवतोय, 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे, 18 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आहे. तर गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज डॅनियलला बघतोय. आता मात्र कुठेतरी सुवर्ण संधी असेल, इथे मात्र विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर नक्कीच बाळा बोर्डे यांच्याकडनं नक्कीच सँडविच मॅचेस. आणि आता मात्र डिसिजन देखील आले, RCC वॉरियर संघाने नक्कीच नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले, इन्व्हाइट केलंय, तेच म्हणजेच रायगड वॉरियर संघाला प्रथम बॅटिंगसाठी. तर चला बॅटिंग संघ आपण सज्ज राहायचंय पूर्ण. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज डॅनी परत बघतोय, स्ट्राईक एंडला आपण कुंदनला बघतोय. पहिला चेंडू आडव्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू स्वीप लागण्याचा प्रयत्न, इथे मात्र शेवटच्या क्षणाला चूक झालीये. आपण बघतोय चेंडू गेलाय सीमारेषा पार आणि हा देखील आलाय चौकार. मुंबईला असेल 41 धावा झाल्यात, कुठेतरी पुढे जाऊन घेण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साईड, कुठेतरी चुका होत आहेत, चुका सुधारण्याची वेळ आता मात्र कुठेतरी निघून गेली आहे. आणि इथे मात्र विचार केला तर कुठेतरी दुसरा संघ शोधू शकतो जो या स्पर्धेतून बाहेर होईल. एक संघ निर्विलीन संघ नक्कीच या स्पर्धेतून बाहेर झालाय, कुठेतरी त्याच उंबरट्यावर आता मात्र इथे मात्र पंचांनी 9 चेंडू घोषित केलाय. फ्रीटचा चेंडू असेल, यानंतर कुठेतरी फ्रीटचा चेंडू असेल, एक मोठा फटका मारण्याची संधी असेल. स्ट्रायकेटला आपण कुंदनला बघतोय, नॉन स्ट्रायकेटला आपण लेफ्ट बॅटर प्रथमला बघतोय. गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज डॅनीला बघतोय. आता मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, चेंडू मिड ऑफ च्या डोक्यावरून चाललाय
आता मात्र नक्कीच लॉंग ऑफ क्षेत्रक्षण तैनात केल्या गेल्या. 2 धावा धावून देखील कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र तिसरी धाव इथे मात्र कंप्लीट होण्याचा नाही, नाकारला इथे मात्र नाकारलाय. आता मात्र झेलची संधी असेल, इथे मात्र चूक झाली. हा चेंडू देखील गेलाय सीमारेषा पार, हा देखील आलाय चौकार. आता मात्र काऊ कॉर्नर चुकी झाली, कुठेतरी चेंडू अडवण्याचा प्रयत्न देखील केला गेला नाहीये. चुका होत आहेत पण चुकांना माफी नाहीये. कुठेतरी लेझी क्रिकेट कुठेतरी सामना आता कुठेतरी सोडलाय. कुठेतरी या सामन्याची औपचारिकता राहिले. आता मात्र इक्वेशन 15 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. बघा वाईट बॉल आहे पण पंचांनी त्याबद्दल फलंदाज अपील पकडली आहे. फलंदाज बाद देखील झालाय. यशांच्या मागे आपण सुरेख कामगिरी. फलंदाज बाद झाल्या, वाईट चेंडू असेल. बघा 4 धावांची अजून देखील गरज आहे आणि 15 चेंडू 4 धावांची गरज आहे. आणि नवीन फलंदाज स्टेप आउट. नवीन फलंदाज आपण सूरजला बघतोय. गतीवरची सूरजने देखील चांगली कामगिरी केली होती. या वर्षी कुठेतरी बॅटिंगच्या जोरावर कशा प्रकारे कामगिरी. इथे मात्र काय घडलं, कुठेतरी एक आगळा वेगळा फटका लागवण्याचा प्रयत्न पण शेवटच्या क्षणाला कुठेतरी चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, नक्की शरीराचा संपर्क झालाय आणि निर्धाव चेंडू आलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट एका बाजूला आपण नक्कीच डॅनीदा बघतो, त्याच्या अगेन्स्ट बॅटिंगला आपण सूरजला बघतोय. इथे मात्र फुल टॉस चेंडू कुठेतरी मिस केलं. बघा नाराज आहेत, कुठेतरी नाराज आहेत आणि षटक इथे मात्र बघा 5च चेंडू झालेत, 5च बाद झालेत, 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. बघा पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर वाईट, त्यानंतर नो, त्यानंतर 2, त्यानंतर चौकार. आणि इथे मात्र सामना विजयी झालाय आणि दुसरा संघ ठरला जो या स्पर्धेतून नक्कीच बाहेर झालाय. तर बघा नक्कीच कुठेतरी एक बॅट हरवली, 70-70 कोणाकडे जर सापडली